बऱ्याच जणांचे प्रश्न असतात किंवा बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका असते की आपण ऑप्शन बाईंग करत असताना किंवा ऑप्शन सेलिंग करत असताना शक्यतो आपण कोणती स्ट्राईक प्राइस निवडावी. बरेच जण ऑप्शन बाईंग करतात, तर आजचा हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच असणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही ट्रेडिंग करत असताना तुम्ही कधी निफ्टीमध्ये ट्रेड करता, कधी बँक निफ्टीमध्ये कधी ट्रेड करता, कधी सेन्सेक्समध्ये ट्रेड करता, तर सगळ्यात बेस्ट इंडेक्स कोणता आहे ट्रेडिंगसाठी याच्याबद्दलचा एक व्हिडिओ यापूर्वी बनलेला आहे, तो एकदा पाहून घ्या. म्हणजे तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप चांगल्या पद्धतीने अजून समजू शकतो. तर बघा, याच्यामध्ये आपण सेन्सेक्समध्ये ट्रेडिंग करतोय. जर तुम्ही सेन्सेक्स या इंडेक्समध्ये जर ट्रेड करत असाल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमची स्ट्राईक प्राइस निवडता आली पाहिजे. मग योग्य स्ट्राईक प्राइस कोणती असते तर याच्याबद्दलच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण तीच स्ट्राईक प्राइस का निवडतो याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला सविस्तर या ठिकाणी माहिती देणार आहे. कारण आपण हीच स्ट्राईक प्राइस का, या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला मिळालं तर आपल्या लक्षात येतं की आपल्याला याच्यातनं कशा पद्धतीनं फायदा होऊ शकतो. तर या ठिकाणी आपण स्क्रीनवर जाणार आहेत, सविस्तर समजून घेऊया. तुमच्या लक्षात आलं असेल की आपण स्ट्राईक प्राइस बद्दल या ठिकाणी आपण चर्चा करतोय. आता स्ट्राईक प्राइसचा विचार केला तर स्ट्राईक प्राइसचे 3 प्रकार पडतात. याच्याबद्दल थोडंसं मी व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यानंतर आपण स्ट्राईक प्राइस का निवडायची हे पण या ठिकाणी तुम्हाला समजावून सांगेन. आता बघा, तसं जर बघितलं तर ऑप्शनचे 2 प्रकार पडतात. म्हणजे एक असतो पी ऑप्शन म्हणजे पुट ऑप्शन, आणि एक पी आणि एक असतो सी म्हणजे पुट ऑप्शन आणि कॉल ऑप्शन. तर आता फक्त आपण या कॉल ऑप्शन बद्दल या ठिकाणी माहिती घेऊया. त्याच्या अपोजिट असतं पी ऑप्शन, हे लक्षात घ्या. ओके, तर समजा आपण कॉल ऑप्शनचा विचार केला आणि या ठिकाणी कॉल ऑप्शन मध्ये बाईंग कधी केली जाते तर मार्केटचा ट्रेंड अप ट्रेंडमध्ये असेल किंवा अपसाईडची मुवमेंट असेल तेव्हा. मग या ठिकाणी जर आपल्याला बघितलं तर सीई मध्ये पुन्हा याचे 3 प्रकार पडतात. मार्केट आहे त्या प्राइसला असेल तर त्याला आपण एटीएम म्हणतो, म्हणजे ॲट द मनी म्हटलं जातं. आणि जी वरची प्राइस असते, आता लक्षात घ्या, सेन्सेक्स आहे 85,500, इथं आहे 85,500, तर ही झाली ॲट द मनीची प्राइस. आणि 85,500च्या वरचे जेवढे स्ट्राईक प्राइस आहेत म्हणजे 85,600, 85,700, या सगळ्या आहेत काय ओटीएम आहेत, आउट ऑफ द मनी, अजून दूर आहेत. लक्षात, आपण फक्त कॉलचा विचार करतो, लक्षात घ्या. आणि याच्या खालचे म्हणजे 85,500च्या खाली जेवढे स्ट्राईक प्राइस येतात 85,400, 85,300, 85,200, या काय आहेत आयटीएम आहेत, म्हणजे इन द मनीमध्ये आहेत. लक्षात. आता थोडक्यात या ठिकाणी आपण याला समजून घेऊया. तर याचा जो डेल्टा असतो तो 0.5 असतो, लक्षात ठेवा. आणि वरच्याचा जो डेल्टा असतो तो 0.5 ते 0.1च्या मध्ये असतो. याचा अर्थ पण मी तुम्हाला समजावून सांगेन. आणि आयटीएमचा जो डेल्टा असतो तो 0.5 ते 1 याच्या दरम्यान असतो. याचा अर्थ असा आहे की समजा या ठिकाणी मार्केट 85,500ला आहे सेन्सेक्स, आणि इथून याच्यामध्ये 100 पॉईंटची रॅली झाली, म्हणजे तो कितीला गेला 85,600 रुपयाला गेला. तर याचा अर्थ आहे 0.5 डेल्टा आहे, म्हणजे 85,500 रुपयाची जी स्ट्राईक प्राइस आहे त्याच्या प्रीमियममध्ये इथं 100 रुपयाची वाढ झालेली आहे, तर याच्या प्रीमियममध्ये 50 रुपयाची वाढ होईल. आलं लक्षात. आणि याच्या वरचे जे ओटीएम आहेत त्याच्यानुसार त्याच्यामध्ये 50 रुपयापेक्षा कमी मुवमेंट होईल, याचा अर्थ आहे. म्हणजे 50 रुपयापासून कमी. लक्षात. मग कोणामध्ये 48 होईल, कोणामध्ये 45 होईल, कोणामध्ये 42 होईल, कोणामध्ये 40 होईल, एवढ्या पॉईंटची मुवमेंट वरच्यामध्ये होते. आणि खालच्याचा विचार काय आहे तर त्याच्यामध्ये 50 ते 100 पॉईंटची मुवमेंट होते. मग 100 पॉईंटची मुवमेंट कधी होते, ज्याचा डेल्टा 1 आहे. म्हणजे जर सेन्सेक्स 100 पॉईंट वरती गेला तर असा डेल्टा ज्याचा 1 आहे तो सुद्धा ऑप्शन 100 पॉईंटनच वाढतो, पण तो डीप इन द मनी असतो, लक्षात घ्या. याच्याबद्दल सुद्धा थोडंसं तुमच्या लक्षात येईलच. आता आपण थोडंसं समजून घेऊया. आता इथं जर लक्षपूर्वक बघितलं तर काय आहे, 3 गोष्टी आहेत. एक आहे ओटीएम, लक्षात घ्या, परत एकदा सांगतोय. एक आहे ओटीएम ज्याचा डेल्टा 0.5 पेक्षा कमी असेल, म्हणजे तो ऑप्शन कमी वाढतो. एक आहे एटीएम म्हणजे त्याचा डेल्टा 0.5 आहे, म्हणजे सेन्सेक्स 100 पॉईंट वाढला तर या ठिकाणचा ऑप्शन हा 50 पॉईंटनं वाढेल. आणि एक आहे आयटीएम ज्याचा डेल्टा 0.5 ते 1 आहे, म्हणजे जर सेन्सेक्स 100 पॉईंट वाढला तर याच्या खालचे ऑप्शन 50 पॉईंट ते 100 पॉईंटच्या दरम्यान वाढतील. थोडंसं प्रत्येक स्ट्राईक प्राइसमध्ये त्या ऑप्शनच्या प्रीमियममध्ये वाढण्याचा थोडासा फरक पडत जातो. आयटीएम मध्ये जसं जसं खाली तुम्ही जाल तसं त्याचे
50च्या ऐवजी 52, 56, 60, 65, 70 या पद्धतीने त्याचे प्रीमियम वाढतात. आलं लक्षात? म्हणजे या ठिकाणी जर तुमच्या लक्षपूर्वक लक्षात आलं तर जे ITM असतात ते वाढताना जास्त वाढतात. लक्षात आलं बघा? म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आहे की पहिलं कारण आहे की आपण ITM का बाय करायचा, तर त्याचा डेल्टा जो असतो डेल्टा जो असतो तो 0.5 ते 1 असतो. म्हणजे ऑप्शनचे प्रीमियम वाढताना जास्त पटीनं वाढू शकतात. म्हणून आपण ITM निवडूया. आता या ठिकाणी जर बघितलं तर ITM कोणता आहे, तर या बाजूला कॉल आहे आणि या बाजूला पुट आहे. तर या ठिकाणी एक रेष पाहायला मिळते. आपण कॉल बद्दल फक्त विचार करतोय, तर वरचा म्हणजे जो ऑप्शन ITM म्हणजे या ठिकाणी 85,500 ही ATM आहे, याच्यावरचे OTM आहेत आणि याच्या खालचे ITM आहेत. म्हणजे याच्या खालचे 85,500च्या खालचे म्हणजे 85,400, 85,300, 85,200, 85,100, 85,000 हे खालचे ऑप्शन आहेत. म्हणजे याचे ऑप्शनची प्रीमियम हे जास्त आहेत. लक्षात घ्या. म्हणून हे वाढताना जास्त वाढते. मग सगळ्यात महत्त्वाचं आहे की ठीक आहे आपण ITMचा विचार केला, पण कोणतं किती त्याची किंमत असावी जेणेकरून आपणाला तो बाय करता यावा. आता लक्षात घ्या, एक्सपायरीचा विचार केला तर वीकली एक्सपायरी असते. शक्यतो ऑप्शन बाय करत असताना 800 ते 900 रुपयाच्या दरम्यान जर तुम्ही ऑप्शन बाय केलात तर तुम्हाला इथं प्रॉफिट मिळण्याची शक्यता आहे जास्त असते. आता याचं कारण काय आहे बघा, सगळ्यात महत्त्वाचं आहे 800 रुपयाचा प्रीमियम आहे, याचा अर्थ जवळजवळ तो 900 पॉईंट ITM असणार आहे. आलं लक्षात? म्हणजे ॲट द मनीपेक्षा, लक्षात घ्या, ॲट द मनीपेक्षा 900-800 पॉईंट दूरचा ऑप्शन इन द मनीचा असणार आहे. त्याच्यामुळे हा वाढताना पण तेवढाच वाढेल आणि कमी होताना पण तेवढाच कमी होतो. पण आपल्याला काय करायचंय, आपण स्ट्राईक प्राइस जी निवडतोय जेणेकरून आपल्याला प्रॉफिट पटकन व्हावं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की 900, 800, 900 पॉईंटचा कसा असतो. आता 85,500 आहे, तर या ठिकाणी जर बघितलं तर 85,700, बरोबर, 84,700 म्हणजे जवळजवळ या ठिकाणी 800 पॉईंट दूरचा जो ऑप्शन आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. त्याची किंमत किती आहे, 823 रुपये आहे, बरोबर आहे. तर हा 823 रुपयाचा ऑप्शन जर आपल्याला बाय करायला मिळाला तर याच्यामध्ये काय होतं, इकडे सेन्सेक्स मध्ये 100, 125, 150 पॉईंटची जर मुवमेंट झाली, याच्यात सुद्धा जवळजवळ तेवढीच मुवमेंट होताना पाहायला मिळते. म्हणजे हा ITM असल्यामुळं याचा डेल्टा जो असतो तो 0.7, 0.8, 0.9 या पद्धतीने असतो. म्हणजे इकडं सेन्सेक्स 100 पॉईंट वाढला तर हा ऑप्शन या ठिकाणी 70 ते 80 पॉईंट वाढताना पाहायला मिळतो. म्हणून आपण सगळ्यात महत्त्वाचं आहे की हा आपण स्ट्राईक प्राइस निवडणार आहे. कोणती, 800, 850, 900 जी असेल. ज्या दिवशी तुम्ही ट्रेड करायचा विचार करता त्या दिवशी फक्त एकच करायचं. समजा तुम्हाला कॉलचा विचार करत असाल तर ज्या ऑप्शनची प्राइस 800-900 रुपयाच्या आसपास आहे तो निवडा. एक लॉटमध्ये ट्रेड करून पहा, तुम्हाला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने वाटेल, यस याच्यात मुवमेंट होते. लक्षात घ्या, याच्यामध्ये मुवमेंट होते. म्हणजे जसं आपल्याला एखादा ऑप्शन 10 रुपयाचा आहे आणि तुम्ही 50 रुपये होण्याची वाट बघतोय, अशा पद्धतीने जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला इथं कधीही प्रॉफिट होत नाही. लक्षात घ्या. तुम्ही असं विचार करू शकता 800चा 900 रुपये होऊ शकतो. आणि जर तुम्ही PEचा विचार करत असाल तरी सुद्धा त्याच पद्धतीचा 800-900 रुपये जी स्ट्राईक प्राइस आहे त्याच्यावरच ट्रेड करा. तुम्ही तुमचा व्ह्यू PE कडे असेल तर तुम्ही ज्या स्ट्राईक प्राइस 800-900 रुपये तो बाय करा. तुमचा व्ह्यू कॉलकडे आहे तर ज्या स्ट्राईक प्राइसची किंमत 800-900 रुपये आहे तिथं तुम्ही ट्रेड करू शकता. आता याचे काय कारण आहेत ते थोडंसं लक्षपूर्वक समजून घ्या. आता मी समजा 900 रुपयाचा या ठिकाणी ऑप्शन या ठिकाणी क्लिक केलाय. आता 900 रुपयाचा ऑप्शन या ठिकाणी क्लिक केल्यानंतर 5 मिनिटाची टाइम फ्रेम या ठिकाणी आपण ट्रेड बघूया. तर आता बघा, या ठिकाणी तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करत असाल, स्ट्राईक प्राइस तुमची योग्य पद्धतीची असेल, चार्टवर ट्रेड करत असाल, याच्याबद्दल मी काय वापरतो त्याच्याबद्दल मी तुम्हाला पुढे माहिती देणारच आहे. तर याच्यामध्ये जर विचार केला तर काय होतं, समजा या ठिकाणी आपल्याला वाटलं ब्रेकआउट आहे, ब्रेकआउट कितीला आहे तर 1000 रुपयाला, 1000 वरून डायरेक्ट हा 1080 रुपयाला गेला. लक्षात आलं बघा. तर या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतं की 80 पॉईंटची मुवमेंट लगेच होते. म्हणजे तुम्हाला 4 ते 5 मिनिटांमध्ये म्हणजे 15-20 मिनिटांमध्ये तुमचं प्रॉफिट हे बुक होतं. आता इथं जर बघितलं तर पुन्हा हा खाली कितीला आलाय तर 1080 वरून या ठिकाणी 925 रुपये म्हणजे 150 पॉईंटची मुवमेंट या पद्धतीने डाऊन होते. म्हणजे हा 100-150 रुपये सहजासहजी खेळताना आपल्याला पाहिला 100 ते 150 पॉईंट मध्ये अपसाईड डाऊन साईड अपसाईड डाऊन साईड या पद्धतीने होतो. याचा अर्थ 100 पॉईंट म्हणजे 20 लॉट आहे. याचा अर्थ 2000 रुपये प्रॉफिटसाठी तुम्ही ट्रेड करत असाल तर या पद्धतीने जर ट्रेड केला तर तुमचं प्रॉफिट पण तेवढंच फास्ट होणार आहे, एसएल पण तेवढाच फास्ट जाणार आहे. पण इथं सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय होतो की
20 रुपये 40 रुपये 50 रुपयाचा ऑप्शन एखादा बाय करून तो दिवसभरामध्ये 3 वेळा 4 वेळा 5 वेळा त्याच्यामध्ये 20 पॉईंट 30 पॉईंट 10 पॉईंट 10 पॉईंट 15 पॉईंट या पद्धतीनं प्रॉफिट गोळा करण्यापेक्षा आणि तुम्ही एक पेक्षा जास्त वेळ ट्रेड केलात की तुम्हाला लॉस हा फिक्स आहे. लक्षात घ्या. मी काय वाक्य वापरतोय, एक पेक्षा जास्त ट्रेड करत असाल की तुम्हाला लॉसच होणार आहे, प्रॉफिट कधीच होत नाही. लक्षात घ्या. ज्याच्या ट्रेडिंग म्हणजे पोझिशनमध्ये ऑर्डरमध्ये एक पेक्षा जास्त ऑर्डर असतात त्याला कधीही प्रॉफिट होत नाही. लक्षात घ्या. त्याच्यामुळे एकच ट्रेड लावा, दिवसभरामध्ये एकच ट्रेड लावा. तुमच्याकडे एवढा काही वेळ आहे का? तुम्ही तुमचं काम करताय, एखादा बिझनेस करताय, एखादी नोकरी करताय, त्या नोकरी करत करत तुम्हाला कुठेतरी 15-20 मिनिटाचा 1 तासाचा मधल्या ब्रेकमध्ये जर वेळ मिळत असेल आणि या पद्धतीनं रिस्क रिवॉर्ड रेशो म्हणजे एसएल ट्रेड घेतल्या एसएल तर लावणं गरजेचंच आहे. या पद्धतीनं छोटासा एसएल घेऊन 30-40 पॉईंटचा एसएल घेऊ शकता तुम्ही आणि तुम्हाला प्रॉफिट त्याच्यावर दुप्पट म्हणजे 80-90 पॉईंटचा तुम्ही टार्गेट ठेवून अशा पद्धतीनं जर ट्रेडिंग करत असाल तर तुमचा ट्रेड एक्झिक्युटेड होण्यासाठी आणि ती पूर्ण पोझिशन क्लिअर होण्यासाठी किती वेळ जाईल? एक 15-20 मिनिट किंवा अर्धा तासाचा वेळ जातो. म्हणजे तुम्हाला एखादा ट्रेड 10 पॉईंट 20 पॉईंटचा घेऊन त्याच्यावर खेळत बसण्यापेक्षा याच पद्धतीने एखादा ऑप्शन मोठा घेऊन पटकन ट्रेड लावा. लॉस अथवा प्रॉफिट जे झालं ते बघून तुमचा मोबाईल जो आहे तो बंद करा आणि तुम्ही तुमचा जो बिझनेस आहे तो करा. तुमचा जो जॉब आहे, तुमची जी नोकरी आहे ती तुम्हाला नोकरी करण्यासाठी तिथं तुमचं पूर्ण काम आहे ते एकाग्रतेने करता येईल. जर तुम्ही 5 रुपये 10 रुपयाचा ऑप्शन बाय करत असाल दिवसभर त्या मोबाईलमध्ये बघत बसण्यापेक्षा आणि इकडे कामाचं तर खोळंबा आणि या ठिकाणी तुम्हाला काय होतं, तुम्हाला तर प्रॉफिट कधीच होत नाही. कारण 20 रुपये 30 रुपयावर तुमचा एसएलच पटापट हिट होऊन जाईल. लक्षात घ्या. कारण ओटीएम जो आहे त्याच्यामध्ये थिटा जास्त असतो. मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितले. तो वाढणार कधी? लक्षात घ्या. तो ऑप्शन कधी वाढणार? याच्याऐवजी ज्याचा थिटा जास्त आहे, जो ऑप्शन इन द मनीमध्ये आहे असा ऑप्शन बाय करा, जेणेकरून पटकन एंट्री घ्या. थोड्या वेळासाठी तुमचं एसएल एकदम फिक्स लावा. प्रॉफिट पण तुम्हाला तेवढ्या पटत होईल ना. लक्षात घ्या. मी हे का सांगतोय की जर तुम्ही या पद्धतीने फक्त एक लॉटवर ट्रेड करून पहा, तुमची पूर्णच्या पूर्ण ट्रेडिंग सायकोलॉजी चेंज होऊन जाते. लक्षात घ्या. तुम्ही आतापर्यंत कशा पद्धतीने ट्रेड करत आला ते मला माहित नाही, पण याच्यानंतर 800-900 रुपयाचा ऑप्शन जो एक लॉट मध्ये, मी लक्षात घ्या, मी तुम्हाला 5 लॉट 10 लॉट अजिबात ट्रेड करू नका. माझे हात जोडून तुम्हाला विनंती आहे. जर तुम्ही या पद्धतीनं 5 लॉट 10 लॉट मध्ये जर तुम्ही ट्रेडिंग करायला सुरुवात केली तर तुम्हाला इथं काहीही मिळत नाही. लक्षात घ्या. तुम्ही रिस्क रिवॉर्ड रेशो फॉलो करत नाही. जर तुम्ही एक लॉटवर ट्रेड करत असाल, फिक्स लॉट एसएल लावा आणि टार्गेट पण फिक्स ठेवा. तेवढं प्रॉफिट मिळालं की त्यातनं बाहेर पडा. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी यापूर्वी पण सांगितलं आहे, जर तुम्ही एक पहिला ट्रेड लॉसमध्ये गेला आणि जर तुम्ही दुसरा ट्रेड घेतलात तर तुमचा त्या दिवशी खूप मोठा लॉस होतो. याच्यासाठी विनंतीपूर्वक सांगतोय मी, दिवसभरामध्ये एकच ट्रेड घ्यायचा. एकदाच ट्रेड घ्या, फक्त एकदाच ट्रेड घ्या. पुन्हा ट्रेड घेऊ नका. ही सवय लावा. 15 दिवस तुम्हाला खूप त्रास होईल. पहिले 8 दिवस 4 दिवस एवढा त्रास होईल तुम्हाला की तुम्हाला सारखं सारखं तुमचा मोबाईल बघावा असं वाटेल. पण या पद्धतीनं एक तर स्ट्राईक प्राइस इन द मनी आणि या इन द मनीवर एकच लॉट आणि तो फिक्स लॉस लावून जर तुम्ही एसएल लावून जर ट्रेड करायला शिकलात तर मात्र तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने इथं प्रॉफिट होऊ शकतं. एकदा करून तर बघा आणि हीच स्ट्राईक प्राइस निवडून बघा. तुम्हाला लगेच चेंज वाटायला लागेल तुमच्या याच्यामध्ये. आणि काय होतं, इथं एसएल पटकन हिट होईल. कारण तुमचा एसएल इथं 1000 रुपयाचा आहे, तुमचा समजा 30-40 पॉईंटचा आहे तर ते पटकन घेईल. पण ठीक आहे, 4 ते 5 मिनिटांमध्ये समजा तुमचा एसएल हिट झाला, दुसरा ट्रेड घेऊ नका. ठीक आहे, झाला तर झाला एसएल हिट म्हणून तुमचा मोबाईल पटकन बंद करा आणि निवांत राहा. दुसऱ्या दिवशी हे करा. दुसऱ्या दिवशी जर तुम्ही हा ट्रेड घेतलात तो तुम्हाला पुन्हा 40 पॉईंटचा एसएल ठेवून समजा 80-90 पॉईंट प्रॉफिट झालं तर कालचा एसएल लगेच भरून निघेल. लक्षात आलं बघा. समजा दुसऱ्या दिवशी जरी एसएल हिट झाला, किती पॉईंटचा जातोय? 40 पॉईंटचा. पुन्हा ट्रेड घ्या. तिसऱ्या दिवशी त्याच दिवशी लगेच एसएल हिट झाल्यानंतर घ्यायचं नाही, पुन्हा घ्या. पुन्हा तर तुम्हाला तिसरा ट्रेड मध्ये तर तुम्हाला 80 पॉईंटचा प्रॉफिट होऊ शकतो का नाही? होऊ शकतो. म्हणजे तुमचा जो काही 2 दिवसाचा लॉस आहे तुमचा एकच ट्रेड भरून काढेल ना. पण जर तुम्ही एकापेक्षा जास्त ट्रेड जर करत गेलात तर तुम्हाला इथं काहीही मिळणार नाही. लक्षात ठेवा. जर तुम्हाला तुमच्या ब्रोकरेजमध्ये तुमचं सगळं पैसे निघून जातील, याच्यासाठी शक्यतो या पद्धतीनं इन द मनीची स्ट्राईक प्राइस निवडा कधी पण. बाकी ऑप्शन इंडेक्सकडे थोडंसं लक्ष ठेवू नका. या इंडेक्सवर मात्र ट्रेड करा. तुम्हाला बघा तुमची ट्रेडिंगची पद्धत पूर्णतः बदलून गेली तुम्हाला पाहायला लक्षात असेल. म्हणजे तुम्हाला पाहायला मिळू शकते. आता याच्या सगळ्यात महत्त्वाचं काय,
दोन गोष्टी आहेत. एक तर याचा थिटा जास्त असतो इन द मनी असल्यामुळं. तुम्ही आतापर्यंत OTM बाय करत आलात ज्याचा थिटा खूप कमी असतो, ज्याचा डेल्टा जास्त असतो, म्हणजे ते ऑप्शन वाढताना फास्ट वाढत नाहीत आणि कमी होताना मात्र फास्ट कमी होत असतात. आणि ज्याचा डेल्टा जास्त असतो त्याच्यात ते ऑप्शन वाढताना फास्ट वाढतात, कमी होताना हळूहळू कमी होतात. याचं सगळ्यात मोठं रिझन आहे. त्याच्यामुळे मित्रांनो ही स्ट्राईक प्राईस ट्राय करा, एक ट्रेड ट्राय करा, तुमची ट्रेडिंग पद्धत बदललेली तुम्हाला अनुभवायला मिळेल. आणि जर तुम्हाला 15 दिवस 1 महिना या पद्धतीनं फिक्स एक ट्रेड घेऊन जर तुम्हाला तुमचा चेंज झाला तर पुन्हा या व्हिडिओमध्ये या आणि खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे दिलेले बेल आयकॉन प्रेस करा. जय हिंद, जय